मंडळी, मी सुप्रिया झेपले स्वागत करते तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ खरं तर जुना आहे। जेव्हा आम्ही मुंबईला गेलो होतो तेव्हा शूट केला होता, पण त्यावेळेस मला वेळ नाही मिळाला पोस्ट करण्यासाठी। आणि तुम्ही जसं मला इन्स्टाला फेसबुकला जसं सपोर्ट करताय तसंच तुम्ही मला यूट्यूबला पण सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे। आणि व्हिडिओ खूप मस्त आहे, तुम्हाला नक्की आवडेल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। आताच आम्ही भायखळ्याला उतरलो आणि आता मुंबईच्या झू मध्ये पोहोचलोय। कसं आम्ही पुण्यामध्ये राहतो, मग आम्हाला मुंबईच्या ट्रेनच्या प्रवासाची एवढी सवय नाहीये, मला तर नाहीच आहे। त्यामुळे मी काही मध्ये शूटिंग घेतली नाही, डायरेक्ट झू मधूनच स्टार्ट केले। आणि रिद्धी पण बघा किती खुश झालेली आहे झूला येऊन। आतमध्ये एंटर केल्यावरच आपल्याला तिकीट घर पाहायला मिळतं आणि इथे तिकीट मध्ये पण असं आई वडील 2 मुलं असेल तर त्यानुसार वेगळं तिकीट आहे। लहान मुलांचं सिंगल पर्सनचे असे वेगवेगळे तिकीट आहेत। आणि त्याच्या बाजूलाच द मुंबई झू आपले सहर्ष स्वागत करत आहे असं स्टॅच्यू तयार केलंय। आणि तिथे पाण्याचा धबधबा पडतो आणि तिथे असे प्राणी पण तयार केलेले आहेत। आतमध्ये जाताना तुमच्याकडे जर प्लॅस्टिक वगैरे काय असेल, प्लॅस्टिकची बाटली, चिप्सचे पॅकेट वगैरे ते सगळे गेटवरच काढून घेतात, सोबत पाठवत नाही प्लॅस्टिक घेऊन आतमध्ये। एक फोटो काढून घेऊ दे मला, बघायला बरं ना। तुला काय बघायचंय? अरे गार्डन कुठे? झू मध्ये काय बघायचंय? कुठला प्राणी बघायचंय? पहिले आपण आता बघायला गेलो क्रोकोडाईल। नाही, क्रोकोडाईल पहिले जाताना आपण इकडून जाणार ना, तर इकडून पहिला हत्ती दिसणार। तर हे बघितला मी हाती बघितला बघितला होता का? 2 अस्वल आहेत तिकडे, एक बघा वरती झाडावर बसले आणि हे बघा एक खाली इकडून चालतंय। त्याचं काम आपलं निवांत। बघितलं का? चला, वाघाची मावशी बघा कशी दबक्या पावलाने शिकार करायचं बघती। झूम करे जरासा, बस बस सारा झूम आउट करा। हे पकड त्याला रे, म्हटलं पकड। उनके इलाके में मंजर घुस गई, इसलिए वो लोग कसं बसले जाऊन पकडणार ते बघ। वाघाची मावशी नाही कोणी बघितलं, पकड पकड मारुडी। अरे वा वा वा, अरे काय एंट्री मारली। हो हो हो, त्याची एंट्री पासून घेतलाय डायरेक्ट आंघोळीला। चल आंघोळीला डायरेक्ट जाऊ दे। काय तासभर काय उठत नसतो मी आता। आता ही मांजर आली का? चला आता संध्याकाळी 6 वाजता बाहेर झोपायला जातो। झू मध्ये माकडाचे 2-3 प्रकार आहेत बाजूबाजूला। आणि बघा त्यांना किती मोठी मोठी जाळी केलेली आहे आणि आतमध्ये मस्त फिरतायत ते। फॅमिली त्यांची की नाही।
बाकी पूरा आवाज आ रहा है। वो देख पहले क्या ते गायक से नीलगाय कसं करताय ना फोटो नसती काय तर आमचे प्राणी बघून झालेत आणि आम्ही आलोय पेंग्विन बघायला आणि समोरच पेंग्विन साठी एक वेगळा सेक्शन आहे पेंग्विन कक्ष तिकडे चाललोय हम्बोल्ट पेंग्विन कक्ष चला हे बघा पेंग्विन बाहेर तर लिहिलं होतं आतमध्ये मोबाईल अलाउड नाहीये पण इथे आल्यावर बघितलं तर सगळ्यांच्या हातात मोबाईल आहे मग आम्ही पण घेतली पेंग्विनची शूटिंग बघा कसं पाण्यात पोहत होतं ते हे तर कसे थांबले ते एकदम स्टॅच्यू सारखेच वाटतात की नाही जसं काय पेंग्विनचे स्टॅच्यू करून ठेवलेत आणि हे असं पाण्यात पोहताना बघितलं वाटतं हा बाबा खरं इथं लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन आहे आणि आमच्या रिद्धीला तर प्राण्यांपेक्षा हे गार्डनच खूप आवडतं आल्यापासून नुसतं गार्डन सुरू होतं कारण का प्राणी बघायला भरपूर चालायला लागतं ना गार्डन मध्ये खेळून झालंय दोघांचं पण सोहमचं आणि रिद्धीचं आणि आता आम्ही आलो आहोत पक्ष्यांचं नंदनवन बघायला इथे आपल्याला हे सगळे पक्षी बघायला मिळणार आहेत तर चला आता आतमध्ये जाऊन बघूया आपल्याला कोणते कोणते पक्षी बघायला मिळतात आतमध्ये गेल्यावर खाली बघ इथंच आहे आत्ताच आम्ही पक्ष्यांच्या नंदनवन मध्ये मस्त मस्त पॅरेट्स बघितले आणि आता आम्ही इकडे आलोय पान पक्षी बघायला आणि पान पक्ष्यांचं इथे असं हे बोर्ड आहे डू यू नो म्हणजे कुठल्या पक्ष्याची चोच कशासारखी आहे तसं या बोर्डवर दिलेलं आहे आणि चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया पक्षी बचाओ कशाला बचाओ बाई पक्ष्यांच्या नंदनवन मध्ये काचेच्या आतमध्ये पक्षी होते पण इथे मोकळेच आहे वरतून त्यांना अशी मोठी नेट केलेली आहे छोटीशी चोच बघा त्याची केवढी मोठी आहे पप्पा ते बघा ना तिथं आले अरे कोणी फायर केले डोक्यावर ऑइल पेंट टाकलं ते हे सावध रे डोक्यावर कलर बघतात इकडे पक्ष्यांनी सगळी पांढरी डिझाईन केली आहे तो वास पण किती घाण येतोय इकडे पण केवढी घरती आहेत बघा वरती सगळ्यांची पिल्ला आहेत
बाय बाय. चला घरी. तर तुम्हाला राणीच्या बागेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.